नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आरशातील प्रतिबिंब, आरसा, मग या आरशातील प्रतिबिंब कशा पद्धतीनं काढावं, त्यामध्ये काय बारकावे असतात, हा घटक या भागामध्ये पाहणार आहोत. आता आरशातील प्रतिबिंब काढत असताना काय होतं हे समजून घ्या. आरशातील प्रतिबिंब आपण अगदी साध्या सोप्यापासून आपण जाणार आहोत. की उदाहरणार्थ आपण घेतलं, वरती टोक असणारा बाण याचा आरशातलं प्रतिबिंब. आता उदाहरणार्थ या ठिकाणी आरसा आहे, आता त्याचा आरशातील प्रतिबिंब वरती बाण असणारा वरती टोक, ओके. खाली बाण, उजवीकडे बाण असणारा याचा आरशातलं प्रतिबिंब डावीकडे बाण असणारा होतो. हे आपल्या वहीमध्ये काढायचे बरं का. आणि एक एक पहा, संपूर्ण आकृती काढायची नाही. उभी रेष वरून खाली होते, वरून खालीच होणार आहे. बाण खाली आहे, त्याचं खालीच राहणार आहे. म्हणजे या ठिकाणी बारकावा समजून काय घ्यायचा आहे तो समजून घ्या. की या ठिकाणी उजवीकडे असणारा बाण, उजवीकडे असणारा बाण, वरची रेष, वरची रेष, खालची रेष, खालची रेष, या पद्धतीने काढायचं. संपूर्ण आता मी पहिल्या 3 आकृत्या काढल्यात तसं काढायचं नाही. म्हणजे हे समजून घ्या पहिल्यांदा. पण त्यातला बारकावा आपल्याला शिकायचा आहे ना. तुम्हाला बारकावा शिकायचा असेल तर प्रत्येक स्ट्रोक खूप महत्त्वाचा आहे. संपूर्ण अक्षर तुम्हाला काढणं अपेक्षित नाही. आता तुम्हाला माहिती सांगतो, आपण अख्खी वाक्याच्या वाक्य आरशातील प्रतिबिंबात लिहू शकतो, पण आपल्याला ते अपेक्षित आहे का? आपल्याला प्रश्न येतो आरशातील प्रतिबिंब ओळखा, आणि मग त्यामधला जो बारकावा आहे तो खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुम्हाला किती बरोबर तुम्हाला येते, तुमचं नाव कशा पद्धतीने येते, किंवा तुम्हाला वाक्य लिहिता येते का, हे महत्त्वाचं नाही आहे. त्यामुळे बघा तुम्ही की प्रत्येक ठिकाणी मी कशा पद्धतीनं स्ट्रोक काढतोय त्या पद्धतीनं तुम्ही प्रयत्न करायचा आहे आणि त्या पद्धतीनंच काढायचं आहे. पहिलं पहा, उभी रेष, याचा आरशातलं प्रतिबिंब उभी रेष. उजव्या बाजूचा, डाव्या बाजूचा बाण उजव्या बाजूला जाणार आहे, नाहीतर उजव्या बाजूचा आहे ते डाव्या बाजूला जाणार आहे. हे आपल्याला अपेक्षित आहे. म्हणजे प्रत्येक स्ट्रोक आपल्याला त्याचा आरशातलं प्रतिबिंब काढायचं आहे. संपूर्ण बाण एकदम काढायचा नाही. म्हणजे जाणीवपूर्वक प्रयत्न करायचे आहेत आपल्याला. आणि त्यामुळे इथं कोणी चिटिंग करायचं नाही. आपण दुसऱ्यासाठी करत नाही. पहिली गोष्ट आपण शिकतो हे टीचरांना दाखवण्यासाठी करत नाही. आपल्याला ही गोष्ट परफेक्ट आली पाहिजे म्हणून जाणीवपूर्वक मी सांगतोय ती पद्धत तुम्ही वापरली, तुम्हाला आरशातल्या प्रतिबिंब 100% येणार. आता पहा, आडवी रेष, कुणीकडून कोणीकडे गेलो, डावीकडून उजवीकडे. आता इकडे उजवीकडून डावीकडे येणार आहे. वरची रेष, वरून खाली आलो, वरची रेष वरून खाली आलो. आता खालची रेष, वरून खाली गेलो, खालची रेष वरून खाली गेलो. या पद्धतीनं आपल्याला प्रत्येक स्ट्रोक महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येक प्रश्न आपल्याला वहीमध्ये मोठ्या आकारामध्ये पाहिजे. आपली जर एक रेघी वही असेल तर 3 ओळीमध्ये बसेल एवढं मोठं अक्षर पाहिजे. जर बॉक्सची वही असेल तर त्या 4 ओळीचं बॉक्स होईल एवढं मोठं अक्षर आपल्याला पाहिजे, कारण त्याचा बारकावा आपण पाहतो. आता पहा, उभी रेष, उभी रेष. आता पहा, वरून खाली आलो आपण, डाव्या बाजूची ती कोणीकडे होणार आहे, उजवीकडं वरून खाली. आता हे खालून वरती गेलो, डाव्या बाजूचा त्या उजव्या बाजूला खालून वर. म्हणजे या पद्धतीनं प्रत्येक स्ट्रोक महत्त्वाचा आहे. आता पाहू आपण यू. पहा, मी यू नुसता काढत नाही आहे, तर या यूला बाण देणार आहे. आता कुणीकडून कोणीकडे गेलो तो समजून घ्या. मध्ये आरसा आहे, ओके. आता मी रचना करताना डावीकडून उजवीकडे गेलो, आरशातील प्रतिबिंब काढताना उजवीकडून डावीकडे जाणार. वरती बाण आहे, वरती बाण, या पद्धतीने. जे काय बदल होतो, कसा बदल होतो तो समजून घ्यायचा आहे. आता पहा, आणि मोठं अक्षर काढायचं आहे आपल्याला. पायी उभी रेष, कुणीकडे गेलो आपण, डावीकडे गेलो. आता उभी रेष, उजवीकडे जायचं. म्हणजे हा स्ट्रोक खूप महत्त्वाचा आहे.
नंतर वरती जाणार आपण इथे डाव्या बाजूला बाण, उजव्या बाजूला बाण, उजव्या बाजूला बाण, डाव्या बाजूला बाण. हे खूप महत्त्वाचं. तुम्हाला सगळं येते आणि येते हे मला दाखवायचं नाहीये किंवा टीचरांना दाखवायचं नाहीये, तर हे आपल्याला परफेक्ट नवोदयच्या तयारीसाठी आपण करतोय. त्यामुळे प्रत्येक गोष्ट बारकाईनं करायची. प्रत्येक स्ट्रोक संपूर्ण येत असेल तरी काढायचा नाही, ही सवय तुम्हाला लावा. आता पाहूया आपण तिरक्या रेषेचं. तिरकी रेष पाही कुणीकडे झुकलेली आहे? ही झुकलेली आहे डावीकडे. ती झुकणार आहे कुणीकडे? उजवीकडे. ही रेष इकडे. म्हणजे या पद्धतीनं उजवी रेष कशी येते. आता ही सरळ जर इथे रेष काढली, इकडे सरळ रेष येणार आहे. एक एक गोष्ट बारकाईनं बघितली. पहा त्याला आडवी रेष, आडवी रेष जे कुणीकडे येते हे आपल्याला बारकाईनं समजून घ्यायचं आहे. तर या पद्धतीनं आपल्याला पुढे पुढे जायचं आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे पूर्ण करायचं आहे. प्रत्येक ठिकाणी हे आपल्याला आलं पाहिजे आणि येण्यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत. आणि त्या पद्धतीनं आपण प्रयत्न केले तर आपल्याला प्रत्येक गोष्ट परफेक्ट येणार आहे. आणि प्रत्येक गोष्ट आलीही पाहिजे, का येऊ नये. आपण प्रत्येक गोष्टीला आपण एवढे प्रयत्न करतो म्हणल्यावर परफेक्ट येणार आहे. ओके, आता आपण ABCD घेऊया. पहा वरून खाली तिरकी रेष गेली, वरून खाली तिरकी रेष, वरून खाली तिरकी रेष कोणत्या बाजूला आहे? उजव्या बाजूला. आता ही येणार आहे डाव्या बाजूला. आडवी रेष कुणीकडून आहे? डावीकडून उजवीकडे आहे. इथे उजवीकडून डावीकडे. हे खूप महत्त्वाचं आहे. आता बी काढताना मी लहान मोठा काढतो की ज्याद्वारे तो फरक कळेल. उभी रेष, उभी रेष. आता बी काढताना छोटा बी काढताना छोटा बी, वरती आलं लक्षात. जे प्रत्येक मला संपूर्ण काढता येतो का? येतो, पण मी का काढत नाही आहे? आपल्याला त्यातले बारकावे समजून घ्यायचे. सी काढायचा आहे. पहा वरून आपण जातोय इकडे, वरून खाली जायचं. नंतर बरं तो तसाच आला पाहिजे असं काही नाही आहे. महत्त्वाचं बारीक मोठा होऊन द्या, काय हरकत नाही. आता डी काढू आपण. उभी रेष, उभी रेष उजवीकडून काढणार आहे. आता हे डावीकडून, म्हणजे हे समजून घ्या या पद्धतीने. ओके, आता संपूर्ण डी एकदम काढला का? आपण नाही काढायचा का? नाही. हे खूप महत्त्वाचं. पहा ई काढायचा आहे. उभी रेष, उभी रेष, वरची रेष, वरची रेष, खालची रेष, खालची रेष, मधली रेष, मधली रेष. कुणीकडून कुणीकडे काढायचं ते पण लक्षात घ्या. म्हणजे काढायचं ते कुणीकडून कुणीकडे काढायचं. पुढे पहा आता आडवी रेष, आडवी रेष, आडवी रेष, आडवी रेष. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला एक एक अक्षर हे काढत जायचं. एक एक अक्षर काढलं अगदी व्यवस्थित तुम्हाला जमणार आहे. कुठल्या गोष्टीला अडचण येणार नाही. मी फक्त करायचं आहे, मला करायला येतं, काय अडचण नाही येत. ओके, आता पुढे पहा जी. आता संपूर्ण जी काढायचा नाही, थोडं थोडं काढायचं. जी, जी. न खालून वर गेलं, खालून वर गेलं. आडवी रेष कुणीकडून काढली? डावीकडून उजवीकडे. आता मी उजवीकडून डावी. नंतर या ठिकाणचा हे संपूर्ण काढायचं नाही आपल्याला. हे प्रत्येक स्ट्रोक महत्त्वाचे आहे, त्यामुळे संपूर्ण काढायचं नाही. एक 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 काढायचं. ओके, एचचं पाहूया आपण. उभी रेष, उभी रेष, आडवी रेष, आडवी रेष,
उभी रेष वरून खाली, उभी रेष वरून खाली. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला प्रत्येक अक्षर हे व्यवस्थित आपल्या डावीकडे, डावीकडून उजवीकडे, उभी रेष वरून खाली, उभी रेष वरून खाली, डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे. आय जे, जे काढताना आडवी रेष, डावीकडून उजवीकडे, आडवी रेष, उजवीकडून डावीकडे, उभी रेष वरून खाली, उभी रेष वरून खाली. हा कोणीकडे गेला? डावीकडे. आता हे कोणीकडे जाईल? उजवीकडे. के, के काढूया आपण. उभी रेष, उभी रेष, वरून तिरकी रेष, वरून तिरकी रेष, आतून बाहेर, या पद्धतीने. के. यल, कॅपिटल आपलं चाललेलं यल, उभी रेष, उभी रेष, आडवी रेष उजवीकडे जाते, आडवी रेष डावीकडे जाते. एल. एम, उभी रेष, उभी रेष, वरून उभी रेष तिरकी, वरून तिरकी रेष, वरून तिरकी रेष, वरून तिरकी रेष, उभी रेष, उभी रेष. प्रत्येक लाईन, प्रत्येक स्ट्रोक हा जेवढा आपण काढताना थांबतो तिथे प्रत्येक ठिकाणी थांबायचं. एन, उभी रेष, उभी रेष. पहा, डावीचं उजवीकडे होतं, उजवीचं डावीकडे होतं, एवढाच बदल होतो. एन, कुणीकडे गेली रेष? उजवीकडे खाली गेली. आता ही डावीकडे खाली जाईल. हे खूप महत्वाचं आपल्याला शिकायचं. एनचा वरून खाली रेष, वरून खाली. एन. या पद्धतीनं आपल्याला प्रत्येक गोष्ट आली पाहिजे. एन, एम, प्रत्येक अक्षर घेऊ आपण काढतो आहोत. के, एल, एम, एन, ओ. ओ पहा, ओ संपूर्ण काढायचं नाही, कुणीकडे जातोय पहा, असा पूर्ण केला. म्हणजे याचे स्ट्रोक आहेत, दिशा आहेत, ते महत्वाचं आहे खूप. तुमचं लहान मोठं अक्षर येऊन द्या, प्रमाणबद्ध नसून द्या, चालेल. समजून घ्यायचं आपल्याला प्रत्येक गोष्ट. पी, उभी रेष, उभी रेष, उजवीकडे, डावीकडे, कर्व देऊन आत, कर्व देऊन आत. पहा, उजवीकडे पी होता, याचा वरचं डावीकडे झालेला आहे. म्हणजे या पद्धतीनं प्रत्येक अक्षर महत्वाचं आहे. क्यू, संपूर्ण एकदम काढायचं नाही. क्यू, आपल्याला प्रत्येक स्ट्रोक महत्वाचा आहे. क्यू, संपूर्ण येत असेल तरीही काढायचं नाही. क्यू. पहा, कुणीकडे गेलो आपण? वरून उजवीकडे खाली गेलो, वरून डावीकडे खाली. क्यू. पुढे पहा, आर, उभी रेष, उभी रेष, आडवी रेष, आडवी रेष, गोल, गोल, तिरकी रेष उजवीकडे खाली गेली, तिरकी रेष डावीकडे खाली जाणार. ओके. म्हणजे या पद्धतीनं प्रत्येक घटक, प्रत्येक आर, यस काढायचा आहे, संपूर्ण एकदम काढायचं नाही. पहा, म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट आपल्याला स्ट्रोकने पाहिजे. आपल्याला संपूर्ण येत असलं तरी काढायचं नाही. आपल्याला हे समजून घ्यायचे. जेव्हा पेपरला आपण प्रश्न सोडवतो तेव्हा ते काय बघायचे, हे पहा, हे पहा, कुणीकडे गेलो आपण? डावीकडे गेलो, आरशातलं प्रतिबिंब उजवीकडे जायचं. ओके. पुन्हा खाली, हे खाली, हे लगेच तुम्हाला डोळ्यालाही दिसतं, जाणवतं आपलं चुकतंय का काय. यस, यस. पण तुम्हाला प्रमाणबद्ध अक्षर नसून द्या, लहान मोठं होऊन द्या, चालेल, काय हरकत नाही. पण आपल्याला संपूर्ण यस काढायचा नाही. यस. टी, आडवी रेष, कुणीकडून कुणीकडे? डावीकडून उजवीकडे, आडवी रेष उजवीकडून डावीकडे. म्हणजे हे खूप महत्वाचं आहे. उभी रेष, उभी रेष,
या पद्धतीनं आपल्याला प्रत्येक गोष्ट पाहिजे, प्रत्येक गोष्ट व्यवस्थित लिहून घ्यायची, व्यवस्थित ती करता आली पाहिजे आपल्याला, प्रत्येक गोष्ट आपल्याला परफेक्ट जमली पाहिजे. ओके. यस. टी यू, यू पहा, यू. कुणीकडून वरून खाली गेलो आपण, उजवीकडे गेलो, वरून खाली गेलो डावीकडे, वरती, वरती यू. जरी सेम असला की सर असा संपूर्ण येतोय आम्हाला माहिती असला तरी तो करायचा नाही. यू. व्ही, वरून खाली, वरून खाली. आता इथे वरून खाली उभी रे तिरकी, आता इथे इकडून वरून खाली, म्हणजे कोणीकडून कोणीकडे होते. आपल्याला जेव्हा बघायचं असतं ना, तर हा कोपरा कोणीकडे गेला तर तो डाव्या बाजूचा कोपरा उजव्या बाजूला जातो. पर्यायी पद्धत करताना हे आपल्याला खूप गरजेचं आहे. त्यामुळं आपण अजिबात तिथे कॉम्प्रोमाइज करायचं नाही, प्रत्येक गोष्ट आपल्याला व्यवस्थित परफेक्ट, अशी गडबड करायची काही कारण नाही. व्ही. डब्ल्यू, तर डब्ल्यू काढतोय आपण, तिरकी रेष, तिरकी रेष, वरून खाली, वरून खाली, पुन्हा इकडे म्हणजे आतमध्ये रेषेकडे, रेषेकडे, उभी रेष वरून खाली, उभी रेष वरून खाली. डब्ल्यू. एक्स, एक्स, तिरकी रेष, ही तिरकी रेष या पद्धतीने येणार आहे. मग सर एक्सचं सेमच आहे की मग कसंही काढलं तर नाही, आपल्याला रेष खूप महत्त्वाच्या आहेत, रेषा त्यातलं महत्त्वाचं आहे. वरून खाली कुणीकडे गेलो आपण, वरून खाली डाव्या बाजूला, आता वरून खाली उजव्या बाजूला जाणार, हे समजायचं आहे आपल्याला. एक्स. वाय, वाय, रेष, वरून खाली, वरून खाली, उभी रेष, उभी रेष. झेड, झेड, आडवी रेष, कुणीकडे गेली, उजवीकडे, आता जाणार डावीकडे. तिरकी रेष कुणीकडे गेली, डाव्या बाजूला खाली, आता जाणार उजव्या बाजूला खाली. आडवी रेष, आडवी रेष, म्हणजे हा कोपरा इथे गेला, हा कोपरा इथे आला. जेव्हा आपण पाहतो ना पर्यायी पद्धतीनं, तेव्हा हेच पाहतो की उजवी बाजूला चिन्ह डाव्या बाजूला पाहिजे, मग त्याच्यानं कोणते पर्याय हे खूप गरजेचं आहे, त्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आता कॅपिटल झाले, स्मॉल लेटर करूया आपण. स्मॉल लेटर, चला स्मॉल लेटर ए, स्मॉल लेटर ए. माझ्या पुढे गेला काय हरकत नाही, मोठा अक्षर पहा ए, संपूर्ण नाही काढायचा, स्ट्रोक महत्वाचा आहे. लहान मोठा आलं काय हरकत नाही, वरती जाणार आहे इथे. आकार व्यवस्थित प्रमाणबद्ध नाही येऊन द्या, काय अडचण नाही. ए. बी, वर्ण रेष खाली, वर्ण रेष खाली, या ठिकाणी गोल, पहा कुठे गेलो आपण, आतमध्ये, इकडून उलट आतमध्ये. बी, बी. ओके. सी, सी, आता हे सी आपण करू शकतो, सी. डी, डी, खालून पहा कसा गोल येतोय तो पहा, हे खूप महत्वाचं आहे आणि याचा सराव आपल्याला खूप गरजेचा आहे. खालून वरती गेलो, खालून वर गेलो, पुन्हा याच्यामध्ये आपण असं जाऊ शकतो, स्ट्रोक महत्वाचा आहे. डी. ई, ई, पहा ई, काय केलं आपण, आतमध्ये गेलो, म्हणजे तसंच जायचं इथे पण, पुढे असं खाली गेलो, इकडून येणार, म्हणजे लगेच ते डोळ्याला दिसतं. मग हे जुळवून घेणं वगैरे या गोष्टी गौण आहेत, त्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत.
प्रमाणबद्ध आकार असला पाहिजे, जसे तसंच आलं पाहिजे गरजेचं नाही. फक्त आपल्याला समजून घ्यायचं आहे उजवी बाजू डावीकडे कशी जाते, खालचं उजवीकडचं चिन्ह डावीकडे कुठे जातं, जागा कुठे आहे, या खूप गरजेच्या आहे. त्यामुळे प्रत्येक प्रश्न बारकाईनं करायचा आहे. यफ वरून खाली, वरून खाली, वरती पहा कुणीकडे गेलं, उजवीकडे दांडा गेला. आता कुणीकडे दांडा जाणार, डावीकडे दांडा जाणार. आडवी रेष, स्ट्रोक पहा कुणीकडून कुणीकडे गेला, आडवी रेष स्ट्रोक असा. यफ जी, जी आता स्मॉल मधला जी आहे, पूर्ण करू नका. पहा कुणीकडे गेलो आपण, इकडून गेलो बाहेर, म्हणजे इकडून आता उभी रेष, उभी रेष, नंतर खालचा, खालचा जी, हे बारकाईनं पहा. जी, यच, यच उभी रेष, उभी रेष. पहा एवढं अंतर सोडून तेवढं अंतर सोडून तिकडे जायचं आहे. असं इथं जवळ नाही येणार, इथं जवळ नाही येणार, तर तो लांब जाणार आहे, ते समजून घ्या. यच, यच आलं लक्षात. जी, यच. आय, आय उभी रेष, उभी रेष, टिंब, टिंब, आय. ओके. जे, जे, जे कॅपिटल नाही, स्मॉल जे, पा जे. ओके. टिंब, टिंब म्हणजे जो दांडा आपण डावीकडे घालवला तो उजवीकडे जाणार. जे. के, के कॅपिटल मधला नाही, स्मॉल मधला के आहे. के, के, के लहान मोठा होऊन द्या, प्रमाणबद्ध नसून द्या, अडचण नाही. एल, एल पहा आपण नुसती उभी रेष काढली काय हरकत नाही. एल, पण आपल्याला त्यातला बारकाव समजण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, वेगळे पण आणलं पाहिजे ना. मग रनिंग मधला असतो तसा एल काढा, खालून वरती. आता बा कुणीकडे गेलो आपण, खालून वरती गेलो उजव्या बाजूला, मग तो खालून वरती डाव्या बाजूला जायचा, म्हणजे हे लक्षात आलं. आणि मग तो एल असा, तो एल असा, म्हणजे या पद्धतीनं एल. एम, एम, एम पहा एक 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 काढायचं आपल्याला. एम, उभा, उभा, पुन्हा या पद्धतीनं, पुन्हा या पद्धतीनं. जे एमचा हा जो दांडा आहे तो डावीकडे आहे, तो कोणीकडे जाणार, उजवीकडे. हेच आपल्याला पेपरच्या वेळेस करायचं, हीच पर्याय कट पद्धत वापरायची. तेवढ्या दांड्यावरून आपल्याला 2 पर्याय कट होतात. मग हे आपल्याला डोळ्याने करता आलं पाहिजे, याच्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे. एन, एन पहा, एन नंतर इथून उजवीकडे जातो, इथून आता डावीकडे जाणार. एन. यात महत्वाचं काय तर हा दांडा कुणीकडे आहे, डावीकडे आहे, तो कुणीकडे गेला, उजवीकडे गेला. एन. ओ, आता कॅपिटल मधला ओ स्मॉल ओ सारखा, फक्त आपण कुणीकडे करतोय, डावीकडे जातोय. आता इथं उजवीकडे जायचं, खालून वरती जाईल, खालून वरती जाईल. ओ, म्हणजे या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि या गोष्टी परफेक्ट झाल्या पाहिजेत आपल्याला, तर उपयोग होणार आहे आपल्याला, व्यवस्थित ते येणार आहे, कळणार आहे. ओके. पुढे ओ. पी, पी पहा वरून खाली रेष, वरून खाली रेष, वरती, वरती. कुणीकडे आहे पीचा वरचं, उजवीकडे. आता इथं आरशात कुठं आलं, डावीकडे. क्यू, आता पहा कॅपिटल मधला क्यू, स्मॉल मधला क्यू पहा. क्यू,
वरती जायचंय, वर जायचं, पुढं खाली या पद्धतीने, खाली या पद्धती. म्हणजे हे दांडा कोणीकडे वळलेला आहे? उजवीकडे वरती वळले. आता हे कोणीकडे वळलेलं आहे? डावीकडे. आरशातल्या प्रतिबिंबात हेच आपण पाहतो. पर्याय कट पद्धत करताना आपण हेच पाहतो की कुणीकडे चिन्ह कोणीकडे जाईल. क्यू आर 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 हा असा येणार आहे आणि नंतर हा वरती जाणार आहे, हा वरती जाणार. इथं तुमची गाठ तयार नाही होऊन द्या, गोलमध्ये मोकळी राहून द्या, राहू दे, त्याला काय अडचण नाही. तुम्हाला की सर जसं आहे तसं दिसते, मग जसं तसंच मी डायरेक्ट काढेल, नाही. आपल्या प्रत्येक स्ट्रोक महत्वाचा आहे. आर एस कॅपिटल स्मॉल सारखाच आहे. एस येस ओके. हे गोष्टी खूप गरजेच्या आहेत बारकाईनं, या झाल्या पाहिजेत व्यवस्थित, तर आपल्याला ते व्यवस्थित गोष्टी कळणार आहेत. पुढे पहा. यस टी स्मॉल मधला टी आहे. पहा, पण नुसता एवढा टी काढला तर आपल्याला लक्षात येतो टी, काय हरकत नाही. आडवी रेष, आडवी रेष. एखाद्या म्हणलं नाही सर आपण थोडंसं अजून त्यात बरोबर इकडून अशा पद्धतीनं वर जाऊ, मी इकडून जाणार आहे तेव्हा आणि मग खाली येणार आहे, हे खाली येणार आहे. म्हणजे काय आपण ज्या पद्धतीनं काढतो ते खूप महत्त्वाचं आहे. या ठिकाणी हे कुणीकडे आहे? हे डावीकडे आहे, हे उजवीकडे येणार. हे उजवीकडे आलं, हे डावीकडे येणार. म्हणजे हे बारकाईनं समजून घेतो. यस टी. यू यू स्मॉल मधला पहा, थोडंसं मी झुकलेला काढतोय, मग तोही झुकल्या कुणीकडे झुकलेला आहे? डावीकडे. आता कुणीकडे झुकलेला पाहिजे? उजवीकडे. यू यू व्ही कॅपिटल व्ही स्मॉल व्ही सेम असतो. व्ही व्ही पहा, रेष झुकलेली आहे कुणीकडे, हे कुणीकडे, वरून खाली, वरून व्ही. डब्ल्यू आता कॅपिटल मधला डब्ल्यू स्मॉल मधला डब्ल्यू काही फरक नसतो, पण आपण काढताना तो अशा पद्धतीनं काढतो. असंच काढावा असं नाही, कॅपिटल मधला काढतो तसं काढला तर काय हरकत नाही. म्हणजे या ठिकाणचा हा दांडा इथे येतो, हे लक्षात घ्या. एक्स पहा, एक्स कुणीकडे गेलो आपण? वरून उजवीकडे गेलो खाली, आता हे डावीकडे जायचं खाली. तिरकी रेष, तिरकी रेष, त्यामध्ये हे एक्स. वाय वाय कुणीकडे गेलो आपण? वरून खाली उजवीकडे गेलो, वरून खाली डावीकडे जायचं. इकडून खाली गेलो इकडे, वरून खाली जायचं इकडे. इथे वाटलं ते दांडा दाखवूया, दाखवूया. म्हणजे हे बारकाईनं समजतं. आपल्याला बारकाईनं समजण्यासाठी तर आपण करतो आहोत. वाय झेड झेड आडवी आडवी, तिरकी डावीकडे, तिरकी उजवीकडे, आडवी रेष, आडवी रेष, झेड. ओके. आता एक दोन काढूया. एक आता मराठीमधला काढला, इंग्रजीमध्ये दोन्ही पण काढायचे आपल्याला. एक तिरकी रेष, उभी रेष, उभी रेष, आडवी रेष, आडवी रेष. दोन दोन पहा, गडबड खूप करायची नाही, अगदी आपल्याला शिस्तीत करायचं आहे. आपल्याला काम पूर्ण करून कुठे जायचं नाही. संपूर्ण मी काढला का एकदम दोन नाही काढला, का नाही काढला तर ते खूप महत्वाचं आहे. तीन पहा, वरचा अर्धा, वरचा अर्धा, तीन तीन, त्याची गाठ, गाठ पहा, गाठ आलं लक्षात. मी प्रत्येक गोष्ट बारकाईनं जमते. ओके. पुढे चार पहा, इकडून इकडे आपण जातो ते पहा, आपण
उजवीकडे गेलो, मग आता इथं कुणीकडे जाणार? डावीकडे. प्रमाणात नाही येऊन द्या, काय हरकत नाही. ओके, पाहिलं की तुम्हाला ते जाणवतं की आपल्या आरशातलं काढलेलं बरोबर आहे का नाही. नंतर इकडून मग वरती यायचं, मी इकडून असं वरती यायचं. म्हणजे हे टोक आहे, हे मी थोडं तिरकं करतो, मी हे इकडं असं तिरकं. हे टोक आहे ते इथं आहे, हे लक्षात आलं पाहिजे. पुढे 5 5 वरपर्यंत गेलो, वर गेलो, इथे गाठ गाठ आतमध्ये आतमध्ये. म्हणजे हे टोक कोणीकडे आहे हे पहा, हे वरचं टोक पहा, डावीकडे होतं ते उजवीकडे गेलं. 5 6 6 6 पहा, 6 6. मुलं चुकतात त्या गाठीमध्ये. ही गाठ कुठे जाते? आतमध्ये जाते, मग ही पण आतमध्येच जाणार आहे. ओके, 6 7 7. कुठून गेलो आपण? आतमध्ये, उजवीकडे गेलो. आता कोणीकडे जायचं? डावीकडे जायचं. गोल करा, गोल करा. 7. ओके, 8 8 8. लहान मोठी दांडी येऊन द्या, त्याचं काय हरकत नाही. प्रमाणामध्ये नसून द्या, लहान मोठं होऊन द्या, काय हरकत नाही. 9 9 पहा, कुठे जातोय आपण? पहा, हे बारकाईनं पहा, हे मग आपण इथं आतमध्ये जातो. मग इथे बी तसंच करायचं, आतमध्ये जायचं आणि मग इकडून यायचं खाली. 9. मी म्हणणारी मुलं फसतात 9ला. हे खूप गरजेचं आहे, लक्षात ठेवा. हे व्यवस्थित आपल्याला परफेक्ट आलं पाहिजे. 10 10 पहा, कुणीकडे गेलो? मी बाहेर गेलो, इथे बाहेर जायचं आणि नंतर मग हे दिसते का? पहा, त्याचा आरशातलं प्रतिबिंब. इथे 0 कुणीकडे आहे? उजवीकडे आहे. आता तो कुणीकडे येणार आहे? डावीकडे येणार आहे. 10. हे मध्ये आरसा आहे. प्रमाणात नाही येऊन द्या, काय हरकत नाही. पण तुम्हाला हे लक्षात आलं की हे डावीकडे असणारा 1 इथे उजवीकडे गेला. 10 मधला उजवीकडे असणारा 0 डावीकडे आला. हे खूप महत्त्वाचं आहे. आता मराठीमधले आपण इंग्रजीमधले 1 राहिला, तो आता इथे 1 दाखवला. 2 राहिला, 2 इंग्रजीमधला 2. आडवी रेष आडवी रेष, सोपं आहे. म्हणजे अवघड काही नसतं, फक्त आपण ते व्यवस्थित समजून घ्यायचं असतं. ओके, आपण ते समजून घेतलं, काय अडचण येत नाही. पहा, 3 इंग्रजीमधला 3 तिरकी रेष, या पद्धतीने. 4 तिरकी रेष कुणीकडे गेली? डावीकडे खाली गेली की उजवीकडे खाली जाणार. आडवी रेष आडवी रेष, उभी रेष उभी रेष. 4 5 5 आडवी रेष आडवी उभी, पहा उभी. कुणीकडे होती? डावीकडे. कुणीकडे जाईल? उजवीकडे. मी म्हणणारी मुलं फसतात, आपण मात्र फसायचं नाही. म्हणजे कुणीकडे हे बाहेर गेलेलं आहे, हे पण बाहेर गेलेलं आहे. म्हणजे या गोष्टी आपल्याला बारकाईनं बघायच्या आहेत.
पुढे 6 कुठे जातोय, कुणीकडून जातोय? 6. ओके. 7 आडवी. मी थोडी वाकवली तिरकी रेष बाहेर जाते, बाहेरच जाणार आहे. आडवी रेष, आडवी रेष. म्हणजे प्रत्येक गोष्ट बारकाईनं करत जायचं आपल्याला. 8 पहा, कोणीकडे मी जातोय ते पहा. पहा, म्हणजे आपण काढताना या पद्धतीने जातो, मग इथे काढताना या पद्धतीने जायचं. मग त्याचं आपण काढताना या पद्धतीकडे जातो, मग इकडून काढताना इकडून जायचं. नाही तर हे खाली येतो, हे खाली यायचं. मग आता इकडून इकडून आलो आपण, इकडून. म्हणजे हे बारकाईनं गरजेचं आहे. 9 10 आडवी गोल. कोणीकडे काढला, कोणीकडून गेलो, विरुद्ध. या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपण आता पुढील भागामध्ये मराठी अक्षरं आपण पाहणार आहोत. ओके, धन्यवाद.